नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ते दुर्गुणाची। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हा समोर आला आहे। येथील एका नामांकित कॉलेजचे प्राचार्यच आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत। एका नर्सवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे। पाहूया नेमकं काय घडलंय। अमरावती शहराला हादरून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे। शहरातील कठोरा भागात असलेल्या पोटे आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर भुतडा यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला याच कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती। डॉक्टर भुतडा यांनी मेट्रनपदी बढती देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे लैंगिक शोषण केलेत, असा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे। इतकंच नाही तर त्यानंतर डॉक्टर भुतडा यांनी या महिलेच्या तरुण मुलीलाही शरीर सुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केली आहे। महिलेने ही मागणी धुडकावून लावल्यामुळे डॉक्टर भुतडा यांनी तिला नोकरीवरून काढून टाकलेत, असाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। या तक्रारीवरनं प्राचार्य श्यामसुंदर भुतडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घडलेला प्रकार लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे। पोलिसांनी डॉक्टर भुतडा यांच्या महाविद्यालयाजवळ असलेल्या घराची फॉरेन्सिक तपासणी देखील केली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यापासून प्राचार्य भुतडा फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची आणि चर्चेची लाट पसरली आहे। यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भुतडा म्हणून आहेत, ते या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये जबाबदारीच्या पदावर आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी या फिर्यादी महिलेला वारंवार तुला पदोन्नती देतो, तिच्याकडे जे काही क्वालिफिकेशन आहे, ती स्टाफ नर्स होती आणि तिच्या क्वालिफिकेशननुसार शैक्षणिक तुला पदोन्नती देतो असं म्हणून वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत। या प्रकरणी सदर महिलेने आमच्याकडे तक्रार केल्यानंतर दिनांक 20/9/25 रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता 64(2)M आणि 351(2) प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीने तिच्या मुलीला देखील शरीर सुखासाठी पाठवण्याची मागणी केली असं काही तक्रार आहे? हा, असं तिने तक्रारीत सांगितलेलं आहे, परंतु ती त्याच्यावर ठाम होती की मी काय असं माझ्या मुलीला वगैरे तुमच्यापर्यंत आणणार नाही। त्यामुळे तिने तसं काही मुलीबाबत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार केली नाही, परंतु ते मागणी मात्र आरोपी नाही। आरोपी अजून अटक नाही, आरोपीचा शोध चालू आहे। नाही, आता या सगळ्या तपासाच्या बाबी आहेत, आम्ही ते तपासात निष्पन्न करू। मुळात गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत। एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या प्रमुखावरच असे गंभीर आरोप झाल्याने अमरावतीतील शैक्षणिक वर्तुळात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत आणि फरार असलेल्या भूतंडाचा शोध घेत आहेत। या घटनेचे पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील।
विदर्भातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय गरबा महोत्सवाचा उत्साह आता अमरावती शहरात सुरू होतोय। गरबा उत्सव 2025 या आपल्या 9व्या वर्षात पदार्पण करीत असून यंदाचे आयोजन अमरावतीतील सर्वात मोठ्या सायन्स कोर मैदानावर करण्यात आले आहे। या भव्य महोत्सवात काय खास आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती शहरातील गरबा प्रेमींकरिता एक आनंदाची बातमी। गरबा उत्सव समितीद्वारे आयोजित गरबा उत्सव 2025 या महोत्सवाचे यंदाचे 9वे वर्ष असून याचे आयोजन शहरातील सर्वात मोठ्या सायन्स कोर मैदानावर करण्यात आले आहे। या वर्षीचा गरबा महोत्सव नेहमीपेक्षा अधिक भव्य दिव्य करण्याकरिता समितीने कोणतीही कसर सोडली नाही। या महोत्सवात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत। यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय, स्नेहा उल्लाल, प्रणाली पाटील, मयूर जोशी आणि अक्षय गावंडे यांचा समावेश आहे। तसेच सूर इंटरनॅशनल म्युझिकल बँड आपल्या संगीताने गरबा खेळणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत। 90,000 चौरस फूट विशाल असलेल्या या मैदानात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे। त्यासाठी 4 स्वतंत्र राऊंड्स तयार करण्यात आले आहेत। मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवण्याकरिता 60 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। सुरक्षिततेसाठी 30 सुरक्षा रक्षक, 20 बाउन्सर, महिला आणि पुरुष आणि 100हून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत। त्याचबरोबर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमक दलाचे एक वाहनही मैदानाच्या परिसरात उपस्थित राहणार आहे। या वर्षीचा गरबा महोत्सव खरोखरच अविस्मरणीय ठरेल आहे। या वर्षीच्या गरबा महोत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सिटी न्यूज या भव्य गरबा महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे। पश्चिम विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून या महोत्सवाची क्षणचित्रे आणि थेट प्रक्षेपण देश विदेशातील प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे। कार्यक्रमाची क्षणचित्रे आणि थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता सिटी न्यूज चॅनलला नक्की भेट द्या। गेल्या 9 वर्षापासून इथे आपण गरबा घेत आहे। गेल्या 2 वर्ष आधी हायस्कूल चौकात इथे आपला गरबा होत होता आणि आता इथे 2 वर्षापासून सायन्स कोर मैदानात इथे आपण गरबा घेत आहे। सिक्युरिटीच्या हिशोबाने सर्वात सोयीस्कर म्हणजे आपला सायन्स कोर गरबा असतो। आपल्या इथे 4 राऊंड मध्ये 90,000 स्क्वेअर फूट मध्ये आपला गरबा असतो। 90,000 स्क्वेअर फूट मध्ये गरबात या 4 राऊंड असतात। एक पहिला कॉम्पिटिशनचा राऊंड असतो, दुसरा आपला कपल्स राऊंड असतो, तिसरा गर्ल्स राऊंड असतो आणि चौथा बॉईज राऊंड असतो, जेणेकरून की कोणत्या मुलीसोबत छेडखानी काही वगैरे होऊ नये त्या दृष्टिकोनातून 30 ते 40 सिक्युरिटी गार्ड, 20 ते 22 बाउन्सर आणि 100 ते 150 आपले स्वयंसेवक इथे कंटिन्यू या गरब्यावर लक्ष ठेवण्यात राहत असतात आणि 55 सीसीटीव्ही कॅमेरे पार्किंग असो, आतमध्ये असो, बाहेर असो, बॅक साइड असे 55 कॅमेरे आपण इथे सेट करतो की जेणेकरून कोणती अनुचित घटना आपल्या गरब्यामध्ये होऊ नये। अंबा मातेच्या कृपेने, एकविरा मातेच्या कृपेने आपला हा गरबा दरवर्षी चांगल्या प्रमाणे करण्यात येतो आणि सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते, गरबा उत्सव समिती कडून विनंती करण्यात येते की त्यांनी ह्या गरब्याचा आनंद घ्यावा आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून त्यांनी थेट प्रक्षेपण इथे बघावे। अशा प्रकारे अमरावतीतील हा गरबा महोत्सव 2025 फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर सुरक्षितता आणि मनोरंजनाचा एक उत्तम मिलाप आहे। या आयोजनामुळे गरबाप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला असून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत। नवरात्रीचा उत्साह सर्वत्र संचारला आहे। अमरावती शहरातील प्रसिद्ध भक्तिधाम परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच शुक्रवारी गरबा स्थळाचे भूमिपूजन करण्यात आले। पाहूया या कार्यक्रमाची विशेष झलक। अमरावतीमधील भक्तिधाम परिसर गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवासाठी ओळखला जातो। या ठिकाणी होणाऱ्या गरबा महोत्सवात सहभागी होण्याकरिता नागरिक, विशेषतः महिला मोठ्या संख्येने येतात। यंदाच्या गरबा महोत्सवाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात करण्यात आले आहे। या महोत्सवाच्या तयारीची सुरुवात म्हणून शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी गरबा स्थळाचे भूमिपूजन करण्यात आले। या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। सुनील राणा लोहाणा महाजनचे अध्यक्ष अरुणभाई आडतिया, श्री जलाराम सत्संग मंडळाचे सचिव अमृत पटेल, उपाध्यक्ष हसमुख काठिया यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली। या वर्षीच्या गरबा महोत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सिटी न्यूज या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे। पश्चिम विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून या महोत्सवाची क्षणचित्रे आणि थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी
प्रेक्षकांना मिळणार आहे. 22 सप्टेंबर पासून या गरबा महोत्सवाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे भक्तिधाममधील गरबा महोत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्याने या उत्सवाचा श्री गणेशा झाला असून आता गरब्याचे ठेके सुरू होण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या उत्सवाचे आणखी अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीमधून एक प्रेरणादायी आणि अभिनव कार्यक्रमाची बातमी. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याने सेवा पंधरवडा अंतर्गत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात काय घडलं आणि सेवा हिरोज या गौरव कसा झाला ते पाहूया. अमरावतीमधील तापडिया मॉल येथील मिराज 3 थिएटरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अनोखा कार्यक्रम पार पडलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत चलो जीते या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हा चित्रपट मोदींच्या जीवनावर आधारित असून तो जीवनाला कलाटणी देणारा आणि प्रेरणा देणारा असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजिका तथा उपाध्यक्ष सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. यावेळी प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचं सीताफळ आणि पेरूचं रोपटे देऊन स्वागत करण्यात आलं. यानंतर मणिबाई गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत मोदींकरिता खास तयार केलेलं गीत सादर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शतवैभवत्वायुष्यं शतनिरोगी जीवनं शतवैभवत्वायुष्यं शतनिरोगी जीवनं राष्ट्रभक्तिर्लोकसेवा राष्ट्रभक्तिर्लोकसेवा दिने दिने प्रवर्धतां दिने दिने प्रवर्धतां यथा रामस्य कृष्णस्य यशोगाथा प्रवर्तते यशोगाथा प्रवर्तते तथा कीर्तिधनं चैव जन्मदिने प्रवर्धताम्. या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं आकर्षण होतं सेवा हिरोजचा सत्कार सोहळा. ज्या व्यक्ती रोज मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवितात आणि घरी आणतात अशा स्कूल बस चालकांचा आणि शाळेत मुलांची काळजी घेणाऱ्या शिपायांचा शाल आणि रोपटं देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अमोल वानखेडे, मनोहर दातेराव, मुकुंद पकडे, अब्दुल जाकीर, भोजलिंग काळे, शेषराव देशमुख आणि इतर अनेकांचा समावेश होता. या प्रेरणादायी कार्यक्रमाबद्दल संचलन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या संयोजिका सुरेखाताई लुंगारे यांनी केले. एकूणच अमरावती भाजपने केवळ एक चित्रपटाचं प्रदर्शन नाही तर समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या सेवा हिरोज या सन्मान करून एक सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाची खरी भावना खऱ्या अर्थाने जपली गेली. नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. अमरावती जवळील प्रसिद्ध श्री सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थानच्या ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. काय आहे या तयारीची विशेष माहिती आणि उत्सवाचं वेळापत्र पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना सर्वत्र उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमरावती जवळील श्री सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थान येथेही नवरात्र उत्सवासाठी जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता श्री वाघामातेचा अभिषेक, महापूजा आणि शृंगाराने उत्सवाचा प्रारंभ होईल. त्यानंतर महाआरती केली जाईल. भक्तांच्या सुरक्षिततेकरिता मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे. संस्थान पर हर वर्ष नवरात्रि उत्सव धूमधाम से मनाया जाता है. इस साल किस प्रकार के आयोजन है, किस प्रकार का व्यवस्था की गई? जय भवानी, जय वाघाई, जय जगदम्बा. प्रतिवर्ष जिस प्रकार वाघा माता के दरबार में शारदीय नवरात्र का आयोजन किया जाता है, उसी प्रकार का आयोजन इस वर्ष भी किया गया है.
इसमें गरबा विशेष रूप से है और यहाँ पर भक्तों की उचित व्यवस्था की जाती है तथा कोई भी भक्त प्रसाद लिए बिना न जाए इसकी दक्षता दी जाती है। जय जगदम्बा जय। विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनाही सुरक्षिततेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलं आहे। हम यहाँ पर पिछले 25 साल से गरबा का आयोजन होता है वाघा माता संस्थान के इस पावन भूमि पर पिछले 25 साल से हम ये कार्यक्रम कर रहे हैं। हमारा इस बार जो कार्यक्रम है और इसमें जितने भी बच्चे हैं अभी, तो इसमें अभी हमारे पास 250 बच्चे हैं, 250 प्लस है, ये कम से कम 300 तक के जा सकते हैं, क्योंकि पिछले अभी पुराने जो बच्चे हैं वो आने के हैं। और हर साल और इस बार सुरक्षा के लिहाजा देखते हुए, सुरक्षा के मद्देनज़र यहाँ पे सीसीटीवी कैमरेज लगे हैं, उसके बाद में पुलिस बंदोबस्त रहेगा, हमारे स्वयंसेवक हैं, बजरंग दल के लोग हैं। और यहाँ पर पिछले 1 महीने से गरबे की प्रैक्टिस करते हैं और न्यू स्टेप इसमें हम इन्वॉल्व करते हैं। वाघामाता मंदिरात नवरात्र उत्सवादरम्यान दररोज सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 7:30 वाजता नियमित आरती होईल। या वर्षीच्या उत्सवाचं एक खास आकर्षण म्हणजे जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला रास गरबा। या रास गरब्यात 300 पेक्षा अधिक मुले मुली सहभागी झाले आहेत। थीम वाइज गरबा का और नवरात्रि का एक अलग ही क्रेज़ है यूथ में आज, और सभी में, जैसे डांस से लेके, फोक डांस से लेके, उसके बाद में कपड़ों से लेके, ये सब चीज़ें बहुत एक्साइटेड करती है, अपने कल्चर को एक पुढाकार देतो कल्चरला। और इस वजह से एकजुटता भी बढ़ती है कि एक साथ सब लोग आते हैं, डांस करते हैं। मैंने तो गरबा अभी तक मतलब यहाँ का देखा नहीं, बट मैंने बहुत सुना है कि वाघा माता का गरबा का बहुत ज़्यादा एक क्रेज़ है यहाँ पे। मैंने बचपन से सिर्फ रावण जलते हुए देखे थे यहाँ पे, और अभी इसका इतना डेवलपमेंट देख के बहुत खुशी हो रही है कि हम भी यहाँ से देखते देखते बड़े हुए हैं, और यहाँ पे आके अभी देखा है कि इतने बड़े क्लासेस है, इतने लोग यहाँ पे हैं। तो ये चीज़ है वाघा माता के लिए। त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिलाही या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत आहेत। वाघा माता संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नवरात्र उत्सवाची जंगी तयारी चालू आहे। भक्तांसाठी मोठा पेंडाल इथे समोरच्या बाजूला आहे। इथे प्रसादाची निरंतर प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे भक्तांनी यायचं आणि प्रसाद घेऊनच जायचं हा आमचा आग्रह आहे। देणगी देव अगर ना देव, देणगीचा विषय नाही। संस्थांचा कोणताही सदस्य किंवा कोणताही भक्त देणगीबद्दल आग्रह धरत नाही। या ठिकाणी फक्त आग्रह धरतो तो प्रसाद घेण्यासाठी। इथे प्रसाद घेणे अनिवार्य आहे। भक्तांसाठी येणाऱ्यांना यात्रेचं भरपूर लाभ घेता यावा। दोन्ही बाजूला दक्षिण आणि उत्तर बाजूला इथे दुकानाची व्यवस्था केलेली आहे। दक्षिण बाजूला जे दुकानं लावलेली आहे ते फुलाची आहे, पेढ्याची आहे, प्रसादाची आहे आणि काही मौल्यवान वस्तूचे पण इथे हे आहे। कळसाची दुकानं आहे, भांड्याची दुकानं आहे इथे। आणि मंगळवारी इथे भक्तांना निःशुल्क प्रसाद वाटप होतो या ठिकाणी। आणि पोलीस व्यवस्था इथे भरपूर राहतोय, प्रशासन इथे चांगलं काम करते। या कार्यक्रमाच्या आयोजनात ललित ठाकूर, शुभांगी किल्लेदार, प्रदीप दुगरकर आणि मुख्य मार्गदर्शक अरुण मिश्रा गुरुजी विशेष परिश्रम घेत आहेत। वाघा माता मंदिर, सिद्धक्षेत्र वाघा माता संस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते। यावर्षी सुद्धा दशरा मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहाने नवरात्री उत्सवासाठी तयारी करण्यात आलेली आहे। येथील श्री सिद्धक्षेत्र वाघा माता संस्थान विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षेचे साधन उपलब्ध केलेले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे। प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात राहते। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जय माता दी ग्रुप यांच्या माध्यमातून रास गरब्याचे आयोजन केले जाते। या रास गरब्यामध्ये यावेळेस 300 पेक्षा जास्त मुलामुलींनी सहभाग घेतलेला आहे। विशेष म्हणजे आता यामध्ये सर्वांचे आधार कार्ड घेऊन सर्वांची ओळखपत्र सर्वांना देण्यात आले आहे, म्हणजेच कोणत्याच प्रकारचे दुसरे लोक या ठिकाणी जे असामाजिक तत्व आहे या ठिकाणी येणार नाही यासाठी गांभीर्याने
याकडे लक्ष दिलं जात आहे. विशेष म्हणजे इथे बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून सुद्धा सुरक्षेसाठी आणि कोणी जे वृद्ध लोक येतात, अपंग लोक येतात, त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. 9 दिवस इथे निःशुल्क चहा आणि प्रसाद असतो. आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे की सिद्धक्षेत्र वाघामाता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्त राहतात. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा. अशा प्रकारे श्री सिद्ध क्षेत्र वाघामाता संस्थान येथे नवरात्र उत्सवाची संपूर्ण तयारी झाली आहे. हा उत्सव देवीच्या भक्तीसोबतच तरुणांना एकत्र आणणारा आणि कला सादर करण्याची संधी देणारा एक मोठा सोहळा ठरणार आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पर्यावरणाचं रक्षण करत गणेशोत्सवाचा आनंद कसा साजरा करता येतो याचं एक उत्तम उदाहरण धामणगाव रेल्वे नगर परिषदेने घालून दिला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाबद्दल अधिक माहिती घेऊया. या कार्यक्रमाला आमदार अडसळ, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते. धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सव बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसळ, तहसीलदार अभय घोरपडे आणि मुख्याधिकारी पूनम काळंबे यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यादरम्यान अनेक महत्वाचे कार्यक्रम एकत्र घेण्यात आले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान, प्रधानमंत्री आवास योजना आणि महिला बचत गटांना प्रमाणपत्र वाटप यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. यावेळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बसवणाऱ्या आणि गणेश सजावट करणाऱ्या विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन केलं होतं त्यांच्यासाठीही लकी ड्रॉ काढण्यात आला आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. नगर परिषदेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणपती स्पर्धा याचं आयोजन धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले त्या सगळे मग विद्यार्थी आहेत शाळेचे, त्यांनी चांगले गणपती बनवले. नागरिक सगळे त्यामध्ये सहभागी झाले आणि आपल्या ज्या आर्टिफिशियल तलाव तयार केले होते त्यामध्ये त्यांनी पर्यावरणाची हानी होऊ नये याकरता गणपती विसर्जनामध्ये सहभाग घेतला. आणि त्यानिमित्त आज इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान असेल किंवा अंगीकार लोक कल्याण मेळावा आहे, PM स्वनिधी अंगीकार लोककल्याण मेळावा आणि माझी वसुंधरा अभियान, अशा सगळ्या एकत्रित उपक्रमांचं सुद्धा आयोजन यामध्ये करण्यात आलं होतं. मग यामध्ये PMAY अंतर्गत ज्यांना घरकुलाचा लाभ दिला त्यांना प्रमाणपत्र वितरण असेल, बचत गटांना त्यांच्या चेकचं वाटप, विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही त्यांनी पुरस्कार मिळवले त्याचं वितरण, अशा अनेक गोष्टी एकत्रितपणे आज इथं घेण्यात आल्या. आणि अत्यंत चांगलं काम नगर परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे शासन प्रशासन जेव्हा एखादा उपक्रम राबवते त्यामध्ये लोकांचाही सहभाग तेवढाच आवश्यक असतो. बऱ्याचदा तो मिळत नाही, परंतु यामध्ये नागरिकांनी सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मी त्या सर्व धामणगाववासियांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि प्रशासन, आपल्या मुख्याधिकारी, त्यांची संपूर्ण टीम, विशेष करून स्वच्छता विभाग यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत चांगला उपक्रम हा यशस्वीपणे राबवून दाखवला. भविष्यातही असेच उपक्रम वेगवेगळे आपल्या नगरपरिषदेच्या माध्यमातून होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व त्यांना शुभेच्छा देतो. यावेळी शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी आणि जमादार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि स्वच्छ धामणगाव सुंदर धामणगाव बनवण्याकरिता कटिबद्धता दर्शवली. नगर परिषदेच्या या विधायक कार्यामुळे नागरिक त्यांचं कौतुक करीत आहेत. आपण नगर परिषदेमार्फत गणेशोत्सवाच्या दरम्यान जे पर्यावरणपूरक विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. तसेच यासोबत आपण PM स्वनिधी लोककल्याण मेळावा आणि PMAY 2 अंतर्गत अंगीकार अभियानाला सुद्धा प्रारंभ केलेला आहे. आणि स्वच्छता पंधरवडा जो 17 सप्टेंबर to 2 ऑक्टोबर आपण साजरा करतो त्याच्यामध्ये पण आपण आज सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला आहे.
मला विशेष सांगायला अभिमान वाटतो की आपण ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये लोकांनी धामणगाव वासियांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. जसे पर्यावरणपूरक विसर्जन स्पर्धा, गणेश विसर्जन स्पर्धा, त्यामध्ये एकूण 564 गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. त्यामधून आपण लुणावत नगर आणि सराफा पार्क येथून दोन ठिकाणावरून लकी ड्रॉ काढले आणि त्यामध्ये पैठणी, मिक्सर आणि डिनर सेट अशा पद्धतीचे लकी ड्रॉमध्ये बक्षिसांचे वाटप केले. त्याचप्रमाणे आपण पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा देखील आयोजित केली होती. त्यामध्ये एकूण 31 कुटुंबांनी सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये आपण 3 पहिले क्रमांक 5,000, 3,000, 2,000 असे रोख बक्षिसांचं वाटप केलं आणि 3 500 रुपये असे प्रोत्साहनपर वाटप केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपण विविध शाळांमध्ये सुद्धा मातीच्या मूर्त्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामधून एकूण 5 शाळेमधून प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वाटप केलेल्या आहेत. या सर्व आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जो नागरिक धामणगाव वासियांनी जे प्रतिसाद दर्शवलेला आहे, हा असाच प्रतिसाद त्यांनी आम्हाला पुढील कार्यक्रमातही दर्शवावा अशी मी त्यांना विनंती करते. तर पाहिलं, धामणगाव रेल्वे नगर परिषदेने गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा एक सुंदर संदेश दिला आहे. अशा उपक्रमामुळे समाज आणि पर्यावरण याच्यात एक सकारात्मक संबंध निर्माण होतो. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. विशेष म्हणजे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पावसाने खरीप हंगाम पिकाचं अतोनात नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता पाहण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. पाहूया या दौऱ्यात त्यांनी काय पाहिलं आणि काय आश्वासन दिलं. खरं तर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि आज सप्टेंबर आहे. मला मी पहिल्यांदा सांगतो की सुरू करायचं. अनिल भाऊ काय बोलले शेतकरी दादा त्याचं शेती दादा हो थोडस पाटील शेतकरी येऊ द्या जरा. अनिल भाऊ मधातून सारखा बाकी आम्हाला काढून सोयाबीनचं किती क्षेत्र आहे आपलं? सगळं टोटल सोयाबीन आपलं क्षेत्र किती येतं माहिती राज्यभरातून मागणी होते. शेतकरी 100% ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज्यभरातून मागणी होते. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित प्रकारे शेवटी ओला दुष्काळ जाहीर करण्यानंतर काहीतरी केंद्राचे ह्याचे काहीतरी निकष असतात. शेवटी ते सगळे निकष बघून निश्चित प्रकारे हे तिघं नेते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. याच्यात मामा संत्रा बागेत पाऊस जो होतोय अचानक एकदम जोरात पाऊस होतोय, त्यामुळे त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागेल. भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं ते अचानक पाऊस पडतो, यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने योग्य आहे तो करण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारे वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेटीमुळे आणि आश्वासनामुळे काही दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शेतकरी आता आशेने वाट पाहत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या या कठीण काळात सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. विदर्भातील शेतकरी एकामागोमाग येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झाले आहेत. सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या या संकटाच्या मालिकेने वढाळी, सटवई येथील शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम धोक्यात आणला आहे. शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पाहूया नेमकं काय घडलं.
शेतकऱ्यांच्या नशिबी संकटाची मालिका काही संपायला तयार नाही. यावर्षी सुरुवातीला पेरणीच्या वेळी जून महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने सोयाबीन पिकाची लागवड केली. पिके चांगली वाढली आणि हिरवेगार दिसू लागले. मात्र याच वेळी हुमणी अळीने जमिनीतून पिकांवर आक्रमण केले, ज्यामुळे अनेक ठिकाणी पिके सुकू लागली. त्यातच पाऊस कमी असल्यामुळे काही ठिकाणी पिके उगलीच नाही, तर कुठे अतिवृष्टीमुळे पिके खरडून गेली. आता संकटामधून सावरत असतानाच आता येलो मोझॅक या रोगाने शेतावर आक्रमण केले आहेत. संपूर्ण शेतशिवार पिवळे पडले असून यामुळे फुलं, पाने आणि शेंगांची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सतत संततधार पाऊस झाल्यामुळे आमच्या गावातील सोयाबीनची अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. याला एक सुद्धा शेंग राहिलेली नाही आहे आणि सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. सरकार कुठे आहे? एक कोणी तहसीलदार साहेब किंवा कृषी अधिकारी कोणी आमच्या गावात येऊन ही परिस्थिती पाहिलेली नाही आहे. आता शेतकरी हा कर्जाच्या डोंगरात फसलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी काही ना काही मदत देण्यात यावी. त्या मदतीमुळे तो त्याच्या जीवनाचा प्रपंचाचा समोर काम करू शकतो. कर्जाच्या डोंगरात फसल्यामुळे तो या सोयाबीनला घेऊन काहीच करू शकत नाही. अतिवृष्टी पावसामुळे जे झालेले नुकसान आहे त्याबद्दल सरकारने सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरल्या आहेत. वडाळी सटवई परिसरात सोयाबीन पिकासाठी जमीन अतिशय अनुकूल असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. मात्र वरुण राजा जणू काही सोयाबीन पीक नष्ट करण्याच्या मागे लागला आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. अडीचक्कर सोयाबीन पेरल्यानंतर पावसामुळे शेंगा इतक्या गळलेल्या आहेत की तुम्हाला सांगून काही फायदा नाही. शासनाने तातडीने मदत सर्वसकट देण्यात यावी. या गंभीर परिस्थितीची दखल घेत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला सरसकट मदतीसाठी निवेदन दिले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन त्यांच्या बांधावर येऊन पाहणी करायलाही तयार नाहीत, ज्यामुळे त्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मी अकोट तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी नांगोरा भुजिंगराव रेळे. माझ्या घरी शेती आहे. जास्त पावसामुळे सोयाबीनचे पिकं हे पिवळे होऊन पाने गळले, शेंगा गळल्या, अजिबात शेंगा राहिल्या नाही. 8 तारखेला मी तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी येतं निवेदन दिलं. त्यामुळे एकरी 10-12 हजार रुपये खर्च लावून बसलो. पीक पूर्ण नष्ट झालं. आमच्या वडाळी सटवईत जास्तीत जास्त सोयाबीनचा पेरा आहे, तरी सरकारनं तात्काळ संपूर्ण सरकडम मदत द्यावी. सरसकट मदत द्यावी. याबाबत अकोटचे तालुका कृषी अधिकारी अजित वसेकर यांनी सांगितले आहे की तालुक्यातील सोयाबीन आणि संत्रा पिकाच्या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अशा प्रकारे निसर्गाच्या दुहेरी मारामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. आता प्रशासन कधी मदत जाहीर करते आणि शेतकऱ्यांचे अश्रू कधी पुसले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. विशेषतः बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी लावून धरल्यामुळे आदिवासी समाजामध्ये चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी एक महत्त्वाचं आणि स्पष्टीकरण दिलं आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलं. देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ते कधीही अन्याय करणार नाही, अन्याय होऊ देणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं धोरण असल्यामुळे अनुसूचित जमातीला आदिवासीला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आहे. भारतीय संविधानाच्या अधीनावर मिळालेलं आरक्षण असल्यामुळे या सोयी सवलती ज्या आहे अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या, भविष्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही, अशा प्रकारे तुम्हाला मी शब्द देतो. एकंदरीत बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे निर्णय झालेल्या प्रश्नावर मंत्री अशोक उईके यांनी थेट उत्तर दिलं आहे. आदिवासी समाजाला मिळालेलं आरक्षण
पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बाबतीत त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्याची अवस्था बिकट होते आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर होतो. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुदोडा ते सेलू मार्गावरील एका जीवघेण्या पुलामुळे एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सेलू येथील बंडू सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीने बुधोडा ते सेलू मार्गावरील ओढ्याला आलेल्या पुरातून रस्ता ओलांडण्याचं धाडस केलंय. मुसळधार पावसामुळे या ओढ्याला मोठा पूर आला होता आणि पाण्याचा प्रवाह खूप वेगाने होता. असे असतानाही बंडू सूर्यवंशी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पाण्याचा वेग इतका जास्त होता की व्यक्ती कोणत्याही क्षणी वाहून जाऊ शकली असती. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मते हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे आणि प्रशासनाने अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही घटना म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचाच परिणाम असल्याचं नागरिक म्हणत आहेत. आता तरी प्रशासनाने या जीवघेण्या पुलाची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांचं बांधकाम सुरू करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. जीव घेण्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडलेल्या या व्यक्तीचं धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. पण अशा परिस्थितीतून जाण्याची वेळच का यावी हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो, पण जेव्हा हेच जीवन देणारं पाणी जीवघेणं ठरतं तेव्हा काय होतं? भोकरदन तालुक्यातील धावडा गावात सध्या अशीच एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातलं मोठं गाव धावडा या गावात सध्या पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. एकतर पाणी नियमित येत नाही आणि जेव्हा येतं तेव्हा ते पिण्यायोग्य नसतं. 21 सप्टेंबरला गावातील नळांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधयुक्त पाणी आल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच वणवण करावी लागते. त्यातच महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदा येणारे पाणी देखील अशुद्ध असल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या दूषित पाण्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला असे अनेक आजार बळावलेत आहे, ज्यामुळे गावातील आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची जलवाहिनी उघड्या नाल्यांमधून जाते आणि ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी थेट जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळावाटे घराघरात पोहोचत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावं आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही धावडा गावातील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. धावडा गावातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे आणि त्यातही त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित राहील. आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात विशेषतः आश्रमशाळांमध्ये गौर रुबेला नावाचा आजार पसरल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात खबरदारी म्हणून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात गौर रुबेला या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता तातडीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव येथील एका आश्रमशाळेत गौर रुबेलाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा आजार इतर भागात पसरू नये याकरिता शासनाने खबरदारी म्हणून हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या मोहिमेअंतर्गत अर्धापूर तालुक्यातील सर्व आश्रमशाळा आणि समाज कल्याण शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश डाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. गौर रुबेला हा एक संसर्गजन्य रोग असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या लसीकरणाला मोठं महत्त्व आहे.
शासनाने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतला आहे. या मोहिमेमुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये या आजाराचा प्रसार रोखता येईल आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे. याबद्दल अधिक माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुकेश टाक यांनी काय म्हटले आहे ते बघूया. आज संकल्प आदिवासी आश्रमशाळेमध्ये गोवर रुबेला लसीकरणाअंतर्गत लसीकरण मोहीम राबवण्यात येते. मागे जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच आश्रमशाळेमध्ये असे गोवर रुबेल्याचे पेशंट आढळले होते आणि त्याचा प्रसार पूर्ण विदर्भामध्ये झाला होता. म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण झाली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की आदिवासी आश्रमशाळा व निवासी समाज कल्याण अंतर्गत व मदरसे यामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्याचे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज भारती देवी आपला संकल्प आदिवासी आश्रमशाळा येथे आज मोहीम ग्रामीण रुग्णालय अर्धापूर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम इथं राबवण्यात येत आहे आणि सर्व जे 5 वर्ष ते 15 वर्षातील बालकांना गोवर रुबेला लसीकरण मोहीम करण्यात येत आहे. कशामुळे हे भविष्यात त्या विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचा संसर्ग होऊ नये व त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी हे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रोग्राम चालू आहे. डॉक्टर मुकेश टाक म्हणाले, आज अर्धापूर तालुक्यातील सर्व आश्रमशाळा आणि समाज कल्याण शाळांमध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि या आजाराचा प्रसार थांबवता येईल. या लसीकरणामुळे गौर रुबेलाच्या संघर्षाला आळा घालण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. येथील अवैध रेती तस्करांची दादागिरी आता इतकी वाढली आहे की त्यांनी थेट गावकऱ्यांच्या जीवावर उठण्यास सुरुवात केली आहे. एका गावकऱ्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तरीही शासन गप्प आहे अशी स्थिती आहे. पाहूया हा धक्कादायक प्रकार नेमका कसा घडला. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पडसगाव राका गावात अवैध रेती तस्करांनी आपली दहशत निर्माण केली आहे. या भागातील एका गावकऱ्यावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र बावनकुळे नावाच्या रेती तस्कराने शेखर मलेवार या गावकऱ्यावर मागून येऊन आपल्या 4 चाकी वाहनाने धडक दिली आणि त्याला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. हा काही अचानक घडलेला प्रकार नाही. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने त्याचा रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला होता. तेव्हापासून तो रागात होता आणि 4 व्हीलर खाली कुचलून मारेल अशा धमक्या देत होता आणि आता त्याचाच राग प्रत्यक्षात एका गावकऱ्याच्या जीवावर उठला आहे. अवैध रेती तस्करांविरोधात कठोर कायदे असतानाही काही हात असलेले तस्कर प्रशासनाला न जुमानता आपला अवैध धंदा चालवित आहेत. अशा गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्यामुळे शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्या दिवशी शेखर मल्लेवार आपल्या 2 व्हीलरनं बाजारातून येत होता. तर त्यांनी आनंदराव मल्लेवार यांच्या घरासमोर आपल्या 4 व्हीलरने त्याच्या 2 व्हीलरला धडक दिली. त्यांच्या पूर्वीचा राग होता की आमचे ट्रॅक्टर रेतीचे ते पकडून देतात किंवा आमची कंप्लेंट करतात म्हणून. त्याच्यामध्ये त्याचा पण नाव होता आणि मला पण म्हणत होता आणि दुसरा आणखी एक जण त्याला पण म्हणत होता की आमचे ट्रॅक्टर पकडून देण्यात याच्या हात आहे. त्यानंतर त्यांनी यांच्या 2 व्हीलरला धडक दिली आणि मी दुकानातच होतो. मग मला आवाजावर गेलो. तो घटनास्थळी भाऊ होते. त्यांच्या गाडीत फुटपाथ झाला होता. पीडित गावकरी शेखर मलेवार यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकारात कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. घडला का मी चिखलीच्या बाजारला गेलो गुरुवारी. येताना ते माझा पाठलागच करत होते बावनकुळे. ते पटावरती थांबले होते गाडी धरून सऱ्यानी माझ्या पिच्यावरती का याला उडवीन असा त्यांना धमकी दिला होती. मागे कोणातरी जोर असं म्हणत होते का यानं असा केला त्याच्यामुळे यांना मारणार आहोत. ते येताना मग त्याने धडक दिली. त्यांच्यासोबत काही भांडण वगैरे कधी झालाच नव्हता आपला. पण त्यांचा संशय होता आपल्यावर की मी रेती चोरतो तर हे आमच्या गाड्या वगैरे पकडतात. म्हणजे तुम्ही पकडता समजा ना, समोरच्या माणसाला फोन वगैरे करून सांगतात
असा त्यांचा संशय होता आम्हाला. त्याच्यामुळे ते आम्हाला धमकी देऊन सगळ्यांनी आता उडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. या घटनेमुळे गोंदियातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवैध रेती तस्करांचा हा मुद्दा केवळ आर्थिक नाही तर आता मानवी जीवाला धोका निर्माण करणारा बनला आहे. आता प्रश्न हा आहे की शासन अशा बेधडक तस्करांवर कधी कठोर कारवाई करणार आणि गावकऱ्यांना सुरक्षितता कधी मिळणार. सरकार मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरले. तिथे 11 गावाच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून एक असाधारण काम सुरू करून दाखविले. शासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःसाठी रस्ता आणि पूल तयार केला. यामुळे त्यांची अनेक वर्षांची समस्या सुटली आहे. हा रस्ता केवळ दळणवळणाचे साधन नाही तर तो त्यांच्या सामूहिक शक्तीचा आणि जिद्दीचा पुरावा आहे. गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात एक वेगळ्या संघर्षाची गाथा आपण बघणार आहोत. येथील 11 गावे अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. बोरमपल्ली नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. 4 महिने गावांचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटलेला असतो आणि उरलेले 8 महिने लोक धोकादायक प्रवासातून वाट काढतात. या परिस्थितीमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण सर्वांनाच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. तातडीच्या वैद्यकीय मदतीअभावी अनेक जीव धोक्यात आले आहेत. शेतीचे काम करण्यासाठीही लोकांना अडचणी येतात. टेकडा, ताल्ला, नेमडा, जफराबाद यांसारखी गावे या समस्येमुळे त्रस्त आहेत. अखेर शासनाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येऊन श्रमदानातून एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतःच हातात कुदळ आणि फावडे घेऊन रस्ता आणि नाल्यावर तात्पुरता पूल बांधायला सुरुवात केली. हा केवळ एक रस्ता नाही तर हा त्यांच्या आत्मविश्वासाचा विजय आहे. ही घटना केवळ गडचिरोलीची नाही तर देशभरातील अशा अनेक दुर्गम भागाच्या प्रतिनिधित्व करते. जिथे सरकार मदत पोहोचू शकत नाही तिथे लोक स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढतात. या गावकऱ्यांनी दाखवून दिलं आहे की सामूहिक इच्छाशक्ती आणि श्रमदान हे कोणत्याही अडचणीवर मात करू शकतात. आता सरकार या गावकऱ्यांच्या हिमतीला साथ देऊन कायमस्वरूपी पूल कधी बांधणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्याच्या एका महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था. हा रस्ता म्हणजे टेकडा ताल्ला ते जफराबाद नेमडा या रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आहे की वाहन चालकांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागतोय. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्याही जाणवत आहेत. यावर प्रशासनाने कधी लक्ष देणार जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यात टेकडा ताल्ला, जाफराबाद, नेमडा, पुसुकवाली या भागातील रस्ते सध्या अत्यंत वाईट स्थितीत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना खूप अडचणी येत आहेत. पावसाळ्यामध्ये तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे. अनेकदा प्रशासनाकडे याविषयी तक्रारी केल्या गेल्या पण अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वाहन चालवितांना सतत धक्के बसल्याने अनेक लोकांच्या पाठीच्या मणक्यालाही त्रास होत आहे. रुग्णवाहिकेलाही वेळेत पोहोचता येत नाही, ज्यामुळे अनेक गंभीर परिस्थिती रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. या भागातील शेतकरी आणि व्यावसायिक यांनाही त्यांच्या मालाची वाहतूक करताना मोठी अडचण येते. स्थानिक जनतेचे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या भागातील लोकांचे जीवनमान सुरक्षित होईल आणि त्यांना रोजच्या प्रवासात त्रास होणार नाही. तुम्ही बघितलेच की कशा प्रकारे या भागातील नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात. नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संबंधित विभागाने तातडीने यावर कारवाई करून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे. या समस्येवर प्रशासन कधी लक्ष देणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक.
त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीवेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरसुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचनादेवसुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.